कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला कर्जत खालापूर मतदारसंघात मोठं यश मिळालं। 3 पैकी 2 नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकला। आमदार महेंद्र थोरवे यांनी ताकद लावून माथेरान आणि खोपोली नगर परिषदांवर एक हाती सत्ता मिळवली। खोपोलीच्या विकासाचा नवा कुलदीपक सर्वांगीण विकासासाठी मैदानात उतरलाय असं म्हणत युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे यांनी कुलदीपक शेंडे यांना शुभेच्छा दिल्या। आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खोपोलीच्या झालेल्या विकासाला जनतेनं कौल दिला आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून दिला। प्रशासक असताना सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खोपोली शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला। आता एक हाती सत्ता आणि लोकांच्या सेवेसाठी नगराध्यक्ष पदावर असणारा शिवसैनिक म्हणजे खोपोलीच्या सर्वांगीण विकासाची मुहूर्तमेढ अशी भावना प्रसाद थोरवे यांनी व्यक्त केली। कोणालाही विरोध करत बसण्यापेक्षा येत्या काळात आपल्याकडून जनतेची कामं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कशी होतील याकडे लक्ष देऊयात असं म्हणत जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे यांनी सर्वांशी संवाद साधला। आज खोपोली नगरपालिका नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत असताना व्यासपीठावर उपस्थित दीपकजी बेहरे साहेब, कौशलमल साहेब, विजयभाऊ पाटील, गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे खोपोली नगरपालिकेचे सीओ पंकजी पाटील आणि ज्या नगराध्यक्षांचा आपण पदभार त्यांना स्वीकारण्यासाठी त्यांना देण्यासाठी इथे उपस्थित आहोत ते कुलदीपकजी शेंडे। बघायला गेलं तर खोपोलीच्या विकासाचा नवा कुलदीपक आपण जरी म्हटलं तरी हरकत नाही। आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आज आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करते, परंतु आज खोपोलीच्या रूपाने आपण पाहाल तर ट्रिपल इंजिनचं सरकार या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर खोपोली पासून ते राज्यापर्यंत काम करते। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब देखील आपल्या नगरविकास खात्याचे मंत्री आहेत। आमदार साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण नगराध्यक्ष आणि या खोपोली नगरपालिकेत असलेले सर्व नगरसेवक त्यांच्याकडून जितका निधी आपल्या या खोपोली नगरासाठी आणता येईल तितका निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणूयात। राज्याचे मुख्यमंत्री देखील आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये जो काही विकास होतोय ते देखील या ठिकाणी आज आपण पाहिलं तर प्रत्येक नागरिकाने आपल्याला या ठिकाणी बसण्यासाठी मत दिलेलं आहे। नेते मंडळी आहेत, नगरसेवक आहेत, यांची कामं या नगरपालिकेच्या माध्यमातून होतीलच, परंतु नागरिकांची कामं या नेते मंडळींच्या आणि नगरसेवकांच्या माध्यमातून कशी होतील, नगरपालिकेतील नागरिकांना हवा असलेला शाश्वत विकास आपल्याला येत्या काळामध्ये कसा करता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। 4 वर्ष या ठिकाणी प्रशासक असताना देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं केली गेली। आज आपल्याकडे नगराध्यक्ष आहे, एक हाती सत्ता आपल्याकडे आहे, त्या माध्यमातून आपल्याला या खोपोलीचा विकास कशा प्रकारे करता येईल यासाठीच आपण सर्वांनी या ठिकाणी काम करावं। माननीय आमदार साहेबांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी आहेत, सर्वांसोबत आहेत, यापुढे राहतील आणि सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।